हाय पॉइंट ऑन झोझिला. हा कारगिल हायवे आणि हे बघा सगळे मोस्टली टुरिस्ट तिकडे थांबले आणि ते बघा किटकॅट खातोय. मेक शुअर हाय अल्टिट्यूडला येणार तेव्हा चॉकलेट खावा, ऑक्सिजनची कमी होते आणि पाणी पित राहा, डोकं नाही दुखणार. दिस इज रियल झोझिला. आपल्याला भेटली नाही हिमालयन 450. सो ही आजच्यासाठी सोनमार्गला चाललो आहे आपण आणि 9 वाजले, सूर्यदेव पधारले. 6000 किलोमीटर चालले. लोडेड आहे, थोडीशी तुटली पण आहे. हे आहे बॅकरेस्ट आहे आणि ही आहे आपली गाडी आजच्यासाठी. कोल्ड स्टार्टला लावली आहे मी गाडीला कारण की निघायचं आहे. बाकी सगळं मी चेक केलं, सगळं बरोबर आहे. बघा 10:45 वाजले निघेपर्यंत. बॅग अशी काहीशी माउंट केली आहे. ही केबल मी इथूनच घेतली आहे, ऑक्टोपस केबल, आणि पूर्ण लावली आहे पण ती थोडी सरकते. बाकी सगळं ठीक आहे आणि ही गाडी आपली ऑलमोस्ट सोनमार्ग पोचलो आहे. 2-4 किलोमीटर आहे इथून आणि मागे बघा डोंगर, इथे पण चारही साईडला, आणि इथे नदी आहे. ठीक आहे. आणि हा बघा हा झेमो टनल जो बनतोय ना, हा बनला की तुम्हाला कारगिल टू इथे काश्मीर यायला झोझिला पास क्रॉस करायची गरज नाही आहे, कारण की आता हा ओल्ड हायवे आहे, हा नवीन बनतोय तो हायवे. आणि ही आपली गाडी आहे, ही बायको आहे, त्याच्या माझी गाडी आहे. बर्फ बघायचा सी हाय पॉइंट ऑन झोझिला. हा कारगिल हायवे आणि हे बघा सगळे मोस्टली टुरिस्ट तिकडे थांबलेत आणि ते बघा. आणि सूर्यदेवानी परत कृपा दाखवली. भीती होती की पाऊस येईल, पण आहे, कूल आहे. आणि हे बघा गाडी आपली इथे उभी आहे. स्क्रॅम आहे, आपली हिमालयन भेटली नाही, बट जी काय आहे सस्पेन्शन चांगलं आहे. बट आपल्याला जरा भरलेल्या गाड्यांची सवय झाली आहे ना. सो वाव, हे बघा चष्मा तोडला आहे बाईने, बट ठीक आहे. आणि सी हे बघा, एक्साइटमेंट यासाठी कारण की माझ्या ड्रीम राईडचा हा एक पहिला पडाव आहे. यानंतर कारगिल, द्रास, कारगिल, लडाख. बट हे बघा टेरेन बदलतोय. काश्मीरमध्ये जसं हे काश्मीरच ॲक्च्युली, बट जसा टेरेन होता आणि हे बघा हा टेरेन बघा. प्रत्येक 15-20 मिनटाला तुमचे दृश्य बदलणार आहेत. आणि ठीक आहे, नेक्स्ट इयर पक्का, यावर्षी एवढंच.
न्यूझीलंडवरून रिटर्न आलो आहे. 3:30 वाजल्यात. सी पनीर चपाती. इथे कुठलं आहे? झीशान हॉटेल सोनमार्ग. आता इथे आपण ताजीवास ग्लेशियरला घोड्याने जाऊ. आपला घोडा बाहेर आहे तिकडे तो बघा. हा आपला घोडा आहे आणि आता रिअल घोड्याने जाऊ. मजा आली यार. जोझिला पास कूल आहे पण ज्याला जमते त्यानेच जा. गाडी इथे लावली आहे. सूर्यदेव आलेत परत आणि तिकडे तो मागे ताजीवास ग्लेशियर आहे ज्याच्यापर्यंत घोड्याने जायचे 2500 रुपये सांगतो ते. जे जास्त वाटले म्हणून आम्ही जात नाही आहे. थोडे इकडे हिलवर टाईमपास करू, थोडंसं पुढे जाऊन आणि मग निघू. कारण की घोड्याचे रेट बदलतात तसे त्यांचे स्पॉट पण कमी होतात. आम्हाला 2000मध्ये एक 1600मध्ये एक नेत होता पण तो खाली नेत होता. तिकडून पुढे अर्धा तास तुम्ही स्वतः चालत जायचं. सो वर्थ नाही आहे. ताजीवास तर कॅन्सल झाला. फायदा ताजीवास तिथे वरती आणि हा व्ह्यू बघा सगळ्या साईडने, चारही साईडने आणि तिकडे याक. सगळीकडे एक नवीन व्ह्यू. Mrs. Saili Naik, would you like to be my life partner for life? लग्न झालंय बट स्टील प्रेम तर नेहमी वाढत राहिलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? अजून 4 पाडायला. सो मी अज्युम करतो तुम्ही मला पटलेले आहात त्यामुळे आपलं लग्न झालंय. प्रपोज तर एक फॉर्मॅलिटी आहे. थोडेसे गुडघे दुखतात वयोमानानुसार. सूर्यदेव तुमच्या साक्षीने सांगतोय शी इज माय वाईफ. एकटीच आहे वाईफ. तर चिल मारतोय आम्ही दोघं पण. फालतू व्हिडिओ बनवलेत. तुम्हाला आवडेल तर लाईक करा. सध्याच फालतू बोलतो तर त्याला काय विचारतो आवडेल की नाही. हां म्हणजे तसंच चालतं ना. कंटेंट तोही चलता है. आणि समोर बघा सूर्यकिरण अजून त्या ग्लेशियर नाही त्या पहाडवर पडत आहेत. आणि ह्याच्या मागची पूर्ण रेंज बघा तशीच आहे. सी तो तिकडे एक वरती छोटासा पीक दिसतोय तो पण इथे तिथे आणि तिथे पुढे छोटे छोटे ग्लेशियर्स आहेत. सिमिलरली मागे पण. हां आता वातावरण थंड पण होत चाललं आहे बट मजा पण येते. सो थोडा वेळ अजून रेस्ट मारू आणि आपली बाईक तिकडे पार्क आहे तिथे. सहा वाजत आल्यात. सोनमार्गवरनं निघालो आहे आणि हे बघा दोन्ही साईडला फुल गोल्डन दिसतात आहे ना बिकॉज सूर्यकिरणं पडत आहेत त्यावर. आणि चला ही बघा बाजूला सिंधू नदी, इंडस रिव्हर. चला. ॲज ऑब्वियस आपला फेवरेट कॅफे आपल्या जस्ट हॉटेलच्या बाजूला आहे. आणि मोस्टली आमचं जेवढा पण या ट्रिपमध्ये खर्च झाला आहे तो इथेच झाला आहे आणि आम्ही इथेच खाल्लं आहे बऱ्यापैकी. व्हर्जिन मोहितो, फ्राईड राईस आणि अजून पण येते थोडी ऑर्डर. तर ठीक आहे ही ट्रिप इथपर्यंत होती. अजून उद्या काय करू माहीत नाही. गाडी तर आहे आपल्याकडे.
लेट्स सी जे काय असेल ते. ठीक आहे, तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं. चलो.